आता आय थिंक 8 थराची प्रॅक्टिस आहे. आवाज झाला गोविंद आला, जोगेश्वरीचा हा राजा आला. सो हे गाईज, गुड इव्हनिंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. सॉरी, संध्याकाळचे 7-7:30 होत आले आणि मी निघालो जोगेश्वरीला. टायटलवरून मला कळालंच असेल हा ब्लॉग कसला आहे. सो यावर्षीचा पहिल्यांदा दहीहंडीचा ब्लॉग शूट करायला चाललो मी जोगेश्वरीला, जय जवानच्या प्रॅक्टिसचा. सो सोमवारपासून त्यांनी आय थिंक पुन्हा एकदा म्हणजे नॉर्मल पब्लिकसाठी त्यांची प्रॅक्टिस बघण्यासाठी अलाव केलेलं आहे. कारण प्रो गोविंदासाठी त्यांची तयारी चालू होती जवळपास 1 महिना, 1 का 2 महिने. त्यामुळे त्यांनी आय थिंक मध्ये 15-20 दिवस काहीतरी बंद ठेवलेलं, म्हणजे कुठल्याही शूटसाठी. कारण जेणेकरून समोरच्या टीमला त्यांच्या काही आयडियाज कळून येते यासाठी. सो आता सोमवारपासून परत हा शेवटचा आठवडा चालू झाला. कारण पुढच्या मंगळवारी, म्हणजे आज बुधवार आहे, सो पुढच्या म्हणजे 5-6 दिवसात दहीहंडी आहे. सो पुढच्या 5-6 दिवसात आपल्याला तो थरार बघायला मिळणार आहे. सो त्यापूर्वी आज आपण जाणार आहोत जोगेश्वरीला, शिवटेकडीच्या इथे, जिथे जय जवानची प्रॅक्टिस असते. सो आज जाऊन आपण बघूया प्रॅक्टिसमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं आहे. किती थर ते लावत आहेत, 8 थर, 7 थर, 8 थर तर लावतात, 9 थर पण आज बघायला मिळत आहेत का, ते बघूया या ब्लॉगमध्ये. सो ब्लॉग पूर्ण बघा. चला तर निघूया जोगेश्वरीसाठी. सो गाईज, आता जस्ट मी अंधेरीला उतरलो आहे आणि अंधेरीवरून परत बॅकला जातो आहे. मागचं स्टेशन जोगेश्वरी, कारण ही फास्ट ट्रेन होती. सो बघू शकता तुम्ही अंधेरी स्टेशन. सो गाईज, फायनली मी जोगेश्वरीला जो आपला लिंक रोड आहे, जो ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जॉईन होतो, तिथे दत्त टेकडीला उतरलो आहे. आणि इथून एक चालत 10 मिनटं आता मला लागतील. म्हणजे जिथे शिवटेकडी आहे आय थिंक, म्हणजे यांचा जो प्रॅक्टिस असते जय जवानची, तिकडे. सो चला तर जाऊया तिकडे आता. इथून थोडंसं वर जायचं आहे, मी दाखवतो तुम्हाला रस्ता. खूप गल्लीबोळातून येतो रस्ता. सो हा तो रस्ता आहे. आता गल्लीबोळातून जो जातो डायरेक्टली जय जवानच्या प्रॅक्टिसकडे. One hour later. सो गाईज, फायनली 11:30 झाल्यात आणि आता प्रॅक्टिसला चालू होणार आहे. मी ॲक्च्युली आलो होतो 9:15लाच, पण आज ते लोक सराव शिबिराला गेले होते, त्यामुळे लेट झाला. पण आता मी म्हटलं आलोच आहे तर बघून जाऊया. सो मोस्ट ऑफ बघूया. घरी जाईपर्यंत आपल्याला 1-1:30 वाजेल. मी ऑलरेडी खाऊन वगैरे घेतलं आहे, त्यामुळे आज प्रॅक्टिस बघूनच जाऊया, कारण नंतर पुन्हा वेळ मिळणार नाही. फायनली संदीप सर आले आणि प्रॅक्टिसला चालू झालेली आहे. तीन एक्के प्रॅक्टिस. चार थर झाले, 5वा थर प्रॅक्टिस.
तेवढे सेकंड्स उभं राहण्याची प्रॅक्टिस केली जाते. आय थिंक ऑलमोस्ट अर्धा मिनटं 30 सेकंड्स. आता 5 थर झाले. आता आय थिंक आता 6 थर, 4, 5, 6, 7, 8 आणि आय थिंक 9 थर पण आज आपल्याला बघायला मिळतील. सो बघूयाच आज काय आपल्याला इथे बघायला मिळतं. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि हा 6वा थर. सो 6 थर लागलेले आहेत. यशस्वीरित्या 6 थर. तुम्ही प्रॅक्टिस बघाल ना जय जवानची, अमेझिंग आहे. आता त्यांनी सांगितलं की बसू नको, थोडासा दचका दे, म्हणजे खालच्यांची स्ट्रेंथ बघितली जाते. गाईज बघू शकता हे आहेत संदीप ढवळे सर. आता आय थिंक 7 थराची प्रॅक्टिस होते. यशस्वीरित्या 7 थर. आता आय थिंक 8 थराची प्रॅक्टिस आहे. एकदम बेस्ट, सगळे परफेक्ट उभे आहेत. 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, ओके खाली पुढे परफेक्ट आहे. डोंट वरी. 32, 33, 34, 35, 36, 37,
खेचून घे थोडा साईड. गाईज यशस्वीरित्या 8 थर लावलेले आहेत. 48, 49, 50. राऊंड बेस, सेकंड बेस आणि थर्ड बेसची बॅटिंग चालू होईल. तयारीत राहायचं सर्व खेळाडूंनी. काहीच आता ही बेसची प्रॅक्टिस चालू आहे. म्हणजे बेस किती मजबूत असू शकतं म्हणजे तुम्ही बघू शकता पहिल्या थरावर किती मजबूत लोक चढलेले आहेत. आवाज बंद रे. बाजू उभे राहा रे. आवाज बंद, आवाज बंद. बेसची प्रॅक्टिस चालू आहे. सो आता 12 वाजलेले आहेत आणि आजची प्रॅक्टिस संपलेली आहे इथेच. सो गाईज गुड मॉर्निंग. नेक्स्ट डे आहे. व्हिडिओ काल रात्री एंड नाही केला कारण आता तुम्ही जो मागचा सीन बघितला तो जवळपास ते कम्प्लीट होत माझं 12 आय थिंक 12 वाजून गेले 12:15. आणि तर तुम्ही जर बघितलं असेल आय थिंक मी आता म्हणजे प्रॉपरली जेवढे जमलं तेवढे शूट केलं. संदीप सर थोडेसे वैतागलेले कारण थोडासा म्हणजे मुलांमध्ये आवाज पण होत होता आतमधून आणि प्रॉपरली म्हणजे त्यांना जसं हवं होतं तसं इम्प्लिमेंट होत नव्हतं. म्हणजे थोडासा थर हलत होता फर्स्ट अँड सेकंड. त्यामुळे सर वैतागून निघून गेले. सो मग तिथेच व्हिडिओ म्हणजे तो तेवढाच कट केला आणि मी निघालो कारण पुन्हा घरी यायचं होतं. सकाळी ऑफिस वगैरे होतं. सो म्हणून आता शूट करतो आहे म्हणजे ब्लॉग एंड करतो आहे. सो आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल ज्याच्यामध्ये आपण जय जवान जो पुन्हा एकदा सेकंड टाईम प्रो गोविंदाचा विनर आहे 2024चा तो संघ आपल्या म्हणजे उपनगरचा राजा म्हणून जो नावाजला गेलेला आहे ऑलरेडी दहीहंडीचा हा संघ ची प्रॅक्टिस आपण यावर्षी पुन्हा एकदा बघितली ज्याच्यात आपण 8 थर बघितले कसे लावले त्यांनी. 9 थर तर ते दरवर्षी लावतातच. ते आपण आता दहीहंडीच्या दिवशी बघूच मंगळवारी. यावर्षी 10 थर लावतील का नाही ते दरवर्षी प्रयत्न करतात पण तो कुठेतरी अनसक्सेसफुल होतो. पण यावर्षी त्यांचं सक्सेसफुल होईल अशी मला तर आशा आहे आणि आपण सगळ्यांना त्यांना बेस्ट ऑफ लक देऊया. आणि नक्कीच हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करतो. आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. काही कमेंट्स असतील नक्की कळवा. आणि जय जवानसाठी एक लाईक तर नक्कीच द्या व्हिडिओला. थँक्यू सो मच.